नमस्कार. सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आता या व्हिडिओमध्ये नवरात्री विशेष जी आपण सिरीज चालवणार आहोत त्यामधला सगळ्यात पहिला व्हिडिओ आपण बनवत आहोत माहूरगडच्या रेणुका मातेवर. काय आहे तिची आख्यायिका, नेमकं तिचं तांदळा रूपामध्ये आपण जो तिला पूजतो त्याचं कारण काय? कारण महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांमध्ये कुलदेवता म्हणून रेणुका देवीचं नाव अग्रस्थानावर येत आहे आणि बऱ्याच घरांमध्ये आपल्याला रेणुका देवीचा तांदळा दिसतोय. आपण जेव्हा महालक्ष्मी किंवा तुळजाभवानीबद्दल बोलतो किंवा त्यांना बघतो तेव्हा आपल्याला त्यांची एक मूर्ती दिसते, त्यांच्या हातात विविध आयुधं दिसतात. मात्र जेव्हा गोष्ट येते रेणुका मातेची तेव्हा आपल्याला दिसतोय तिचा तांदळा. तर तो तांदळा असण्यामागे काय कारण आहे किंवा रेणुका मातेच्या अस्तित्वाची किंवा मग रेणुका मातेशी निगडीत काय कथा आहेत, या सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी सखोलपणे जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. त्याचप्रमाणे नवरात्रोत्सवाला प्रारंभ झालेला आहे आणि आपण 9 दिवस अगदी भावाने देवीची पूजा करणार आहोत. मात्र ही पूजा करताना आपल्याला हेही माहिती पाहिजे की आपण नवरात्रोत्सव का साजरा करतो, 9 दिवसच ते का मनवले जातात, त्याच्यामागे काय कथा आहे किंवा मग 9 दिवस आपण देवीच्या ज्या रूपांना पूजतो ती देवीची रूपं नेमकी काय आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींची विस्तृत माहिती देणारा एक व्हिडिओ मी याआधीच बनवलेला आहे. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचीही लिंक देते, नक्की एकदा तोही जाऊन बघा. आवडला तर लाईक करा. चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा. जास्ती वेळ न घेता आपण सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर शक्तिपीठातील एक पूर्णपीठ म्हणजे आपण नांदेड जिल्ह्यातील माहूर आणि तिथली माहूरगडची रेणुका माता यांना पूजतो. रेणुका माता ही एकवीरा आई असंही समजलं जातं किंवा मग साऊथ इंडियामध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा तिला यल्लम्मा या नावाने देखील ओळखलं जातं. आता हे दैवत्व जरी एक असले तरी या दोघींची नावं व स्थान वेगवेगळे आहेत आणि आता दोन्हीही शक्तीस्थळं म्हणून अगदी प्रसिद्ध आहेत. दोन्ही स्थळांची एक वेगळी ओळख आहे, वेगळी प्रचिती आहे. रेणुका मातेच्या उत्पत्तीची कथा अनेक ठिकाणी येते. रेणुकेचा सर्वात जुना संदर्भ आपल्याला मिळतो तो महाभारतामध्ये. महाभारताच्या वनपर्वात आणि अनुशासन पर्वात रेणुकेची कथा येते. एके ठिकाणी तिची उत्पत्ती कमळापासून आहे असे मानले आहे, तर दुसरीकडे ती राजा प्रसेनजितची कन्या आहे असे सांगण्यात येते. काही परंपरांनुसार ती इक्ष्वाकू घराण्याचा राजा रेणू याची कन्या आहे. पुराणांच्या मते ती अदितीचे रूप आहे. स्कंद पुराणातील कथेत राजा रेणूने पुत्रकामेष्टी यज्ञ केला आणि या यज्ञातून पुत्र न येता कन्या प्राप्त झाली आणि म्हणूनच तिचं नाव रेणुका असं ठेवण्यात आलं. आता नेमकी काय आहे कथा ते जाणून घेऊया. काशीमध्ये तो जेव्हा राज्य करत होता प्रसेनजित, तेव्हा त्याच्या पत्नीचं म्हणजे तो आणि त्याची पत्नी, तिचं नाव होतं भागवती. ती नेहमी दुर्गेची उपासना करत असे. दुर्गेची फार मोठी भक्त होती. राजा राणीला बरेच वर्ष मूल नव्हतं, त्यासाठी त्यांनी केलं पुत्रकामेष्टी यज्ञ. या यज्ञाचे फळ म्हणून त्यांना एक मुलगी झाली. ती चैत्र शुद्ध पंचमीस शुक्रवारी जन्म तिचा झाला. राजाचे नाव रेणू असल्याने मुलीचे नाव त्यांनी रेणुका ठेवले. रेणुकेचेच पाळण्यातील नाव कमली होते असे म्हटले जाते. ती दिसायला नितांत सुंदर होती. पुढे मोठे झाल्यावर राजाने तिचे स्वयंवर करण्याचे ठरवले. स्वयंवरासाठी तिन्ही लोकातून अनेक मान्यवर मंडळी आली. अनेक राजे महाराजे त्या सोहळ्यासाठी उपस्थित झाले. तर स्वयंवरात उपवर रेणुकेने जमदग्नी ऋषींना वरले आणि त्यांना वरमाला घातली. पुढे रेणुकेला 5 मुलं झाली. त्या 5 मुलांची नावे रुमावंत, सुशेषा, वसो, विश्वासो आणि 5वा परशुराम. एके दिवशी रेणुका नदीवर गेली असता तिला तिकडे चित्ररथ नामक गंधर्व आपल्या प्रेयसीसोबत जलक्रीडा करताना दिसला. ते अतिशय मादक दृश्य पाहून माता रेणुका हरवून गेली आणि तिथेच थांबली. तिकडे ऋषी जमदग्नी रेणुकेची बराच वेळ वाट बघत होते. आपल्या पतिव्रता पत्नीला का बरं उशीर झाला म्हणून त्यांनी शंकाकुल परिस्थितीमध्ये अंतर्ज्ञानाने तिला पाहिले. घडलेला प्रसंग त्यांच्या ध्यानात आला. त्यामुळे त्यांचा राग अनावर झाला. ते संतापले आणि त्या अपराधाची शिक्षा म्हणून त्यांनी रेणुकेस ठार करा अशी आपल्या मुलांना म्हणजे स्वतःच्या आईस मारा अशी आज्ञा आपल्या 4ही मुलांना केली. 4 मुले मातृभक्त असल्यामुळे त्यांनी ही आज्ञा नाकारली. त्यामुळे जमदग्नी ऋषी आणखीनच चिडले. त्यांनी आपल्या 4ही मुलांना श्राप देऊन अग्नीने जाळून भस्म केले. तेवढ्यात बाहेर गेलेले परशुराम तिथे आले. त्यांनी झालेला सर्व प्रकार परिस्थिती बारकाईने पाहिली
आणि वडिलांची आज्ञा शिरसावंद्य मानून आपल्या परशुने आईचे धड वेगळे केले. परशुरामाने केलेल्या धाडसावर ऋषी खुश झाले. त्यांनी परशुरामास वर मागण्यास सांगितले. आपल्या आईवर आणि भावांवर असलेल्या प्रेमापोटी त्यांनी आपल्या आईस व भावंडांना जीवनदान देण्यास सांगितले. परशुरामाची विचारशक्ती ऋषींना आवडली. त्यांनी परशुरामाची इच्छा पूर्ण केली. मृतबंधू जिवंत झाले, मात्र रेणुकेचे मस्तक छिन्न विच्छिन्न झाले होते. त्यामुळे परस्त्रीचे मस्तक जोडून रेणुकेस जीवनदान देण्यात आले. त्या कार्याची नोंद सारांनीच घेतली आणि परशुरामाचे नाव लौकिक झाले. काही ठिकाणी कथा अशी सांगण्यात येते की जेव्हा रेणुकेचा शिरच्छेद करण्यास सांगितला तेव्हा एक बाई तिच्या रक्षणास पुढे आली. परशुरामाने दोघींनाही वेगळे करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते न झाल्याने त्यांनी दोघींचाही शिरच्छेद केला. जमदग्नींकडे आईला जिवंत करण्याचा वर मागितल्यावर त्यांनी परशुरामांना आपल्या कमंडलूतील पाणी शिंपडण्यास सांगितले. आईला जिवंत करण्याच्या घाईघाईत परशुरामांनी शिरांची अदलाबदल केली. त्यातून रेणुकेचे शिर त्या बाईला देण्यात आले, तर मग त्या बाईचे शिर जे आहे ते रेणुकेच्या धडाला लावले गेले आणि अशा प्रकारे 2 विविध देवता निर्माण झाल्या. पहिली देवी यल्लम्मा म्हणून ओळखली जाऊ लागली. या सगळ्या कथा रेणुकेच्या अस्तित्वाविषयी सांगतात. ते रेणुका आपल्या संसारात पुन्हा एकदा मग्न झाली. रेणुकेस एक बहीण देखील होती. तिचा नवरा सहस्त्रार्जुन हा नर्मदा काठच्या महिष्मती नगरीत राज्य करीत होता. एकदा सहस्त्रार्जुन राजा सैन्यासह भ्रमंती करत असताना त्याला भोजनाचे आमंत्रण ऋषी जमदग्नीने पाठवले. राजा व राजाची सेना थकून आश्रमात आली. ऋषींनी त्यांचे स्वागत केले. आश्रमातील पंचपक्वान्न जेवून ते तृप्त झाले. राजाला जेवण खूप आवडले. त्यांनी चौकशी केल्यावर कळाले की आश्रमात कामधेनू गाय आहे. अर्जुनाने लोभाने कामधेनू मागितली, पण ऋषी जमदग्नींनी जप, तप व सामर्थ्याने कामधेनू मिळवली होती. त्यामुळे ती कशी देणार हे शक्य नाही म्हणून सांगितले. राजा हट्टाला पेटला. मग त्यांनी आपल्या सैन्याच्या जोरावर युद्ध करून कामधेनू मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु कामधेनूच्याच शक्तीने आश्रमवासी सहस्त्रार्जुनास पेटाळून लावले. राजाने तेथून पळ काढला, पण त्यामुळे राजा खूप चिडला. राजाचा झालेला पराभव त्याला सहन होईना, म्हणून डाव धरलेल्या सापासारखा राजा सहस्त्रार्जुनाने जमदग्नी ऋषींच्या आश्रमावर अचानक हल्लाबोल केला. अचानक झालेल्या या हल्ल्यात ऋषी जमदग्नींचा वध केला. नंतर मेहुणी असलेल्या रेणुकेवर 21 वेळा वार केले. त्यावेळी परशुराम तिथे नव्हते. परशुराम आल्यावर त्यांना जे दृश्य दिसले ते फार विचित्र होते. आश्रमाची पडझड झाली होती. सर्व परिसर अस्ताव्यस्त झाला होता. तर एका बाजूस जन्मदात्या पित्याचे प्रेत पाहून परशुराम निशब्द झाले. तेव्हा रेणुका माता उद्गारली, हे क्षत्रिय सहस्त्रार्जुना, माझा पराक्रमी राम 21 वेळेस ही पृथ्वी निक्षत्रिय करेल. परशुरामाने आपल्या आईची इच्छा व दिलेला शब्द पाळला. असं वचन दिले की मी तुझी सर्व इच्छा पूर्ण करेन. परशुरामाने कावड करून एका बाजूला जखमी आई तर दुसऱ्या बाजूला पित्याचे प्रेत ठेवले. अंत्यविधीसाठी तो पवित्र भूमी शोधत निघाला. सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी माहूर गंगेच्या तीरावर नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यात तो पोहोचला. हाच परिसर आपल्या पित्याच्या अंत्यविधीसाठी योग्य समजून तो पित्यास अग्नी दिली. माता रेणुका त्यात सती जाण्यास निघाली. आपली माता आपल्याला सोडून सती चालली आहे हे परशुरामाला पाहावे ना. तो अत्यंत दुःखी झाला. त्याला तो क्षण आठवला जेव्हा त्यांनी वडिलांच्या सांगण्यावरून आईचा शिरच्छेद केला होता, पण वडिलांनी दिलेल्या वरामुळे ती पुनर्जीवित झाली. पण आताचा प्रसंग पूर्णपणे वेगळा होता. आई रेणुका माता जखमी अवस्थेत होती आणि वडील मरणावस्थेत, आणि त्यातही आई सती चालली होती. एकाच वेळी इतकी दुःखद प्रसंग परशुरामावर आले. त्यामुळे ते व्याकुळ झाले. रेणुकाने आपल्या मुलाचे मन जाणले आणि तिला खूप सारे उपदेश दिले. त्यामुळे परशुराम स्थिरावला. मातेच्या आज्ञेने त्यांनी पित्याच्या चितेस अग्नी दिली. नंतर त्याच चितेत आपली आई सती जाणार हे हृदयभेदक तो प्रसंग पाहायला लागू नये म्हणून ते तिथून दूर गेले. 6 दिवसांनी माता पित्याचे क्रियाकर्म करण्यासाठी माहूर येथे आले. प्रत्यक्ष दत्तात्रेयांच्या हस्ते श्राद्धविधी पार पडले. माहूरगडावरील प्राचीन मंदिरात रेणुका देवीचा तांदळा आहे. मातेची स्मृती म्हणून परशुरामाने हे तिथे स्थापन केले. आईला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी परशुराम शंकराकडे अस्त्रविद्या शिकण्यासाठी गेले. तिथे त्याने तलवार, धनुष्य, बाण, भालाफेक, परश चालवण्यामध्ये प्रावीण्य मिळवले. त्याने स्वबळावर सैन्य उभे केले आणि पहिले आक्रमण माहेशमती नगरीतील राजा सहस्त्रार्जुनावर केले. त्याचा निष्पात करून इतर समाजद्रोही 20 राजांना त्याने पराभूत केले.
आपल्या परशुरामाने प्रचंड पराक्रम केले आणि खऱ्या अर्थाने परशुराम झाले. याच वेळी गणपती आणि परशुरामाचंही युद्ध झालं. परशुरामाची आणि श्रीरामाची भेट झाल्यावर परशुराम संन्यासी आणि तपस्वी झाले. त्यांनी जिंकलेली सर्व भूमी एका यंदा प्रश्न उभा राहतो की या सगळ्या ठीक आहे, ही कथा तर कळाली, तांदळा जो आहे तो का पोजला जातो, यामागे अशी कथा सांगितली जाते की परशुरामाने जेव्हा तिथे पित्याच्या अंत्यसंस्कारासाठी त्यांनी कोरी भूमी म्हणून माहूर गडाची निवड केली होती. तिथे श्री दत्तात्रेयाने कोरी भूमी दाखवली. तिथेच त्यांनी पित्यावर अंत्यसंस्कार करा असे सांगितले. परशुरामाने बाण मारून मातृतीर्थ व सर्व तीर्थ निर्माण केले. या पाण्याने स्नान घालून जमदग्नींवर अंत्यसंस्कार केले. त्यावेळी माता रेणुका सती गेली. सती गेलेल्याच मातेच्या विरहाने परशुराम दुःखी झाला. तोच आकाशवाणी होऊन तुझी आई जमिनीतून वर येईल, फक्त तू डोळे मिटून तिचे स्मरण कर, डोळे उघडून पाहू नको असे सांगण्यात आले. परंतु परशुरामाची उत्सुकता शिगेला पोहोचल्याने त्याने लवकरच डोळे उघडून पाहिले. तोपर्यंत रेणुका मातेचे मुखच वर आले होते आणि त्यामुळेच तिचे तांदळा स्वरूपातले मुख असलेली आपण माहूरची जी रेणुका आहे तिला पूजतो. त्यावर मग सुंदर असं कमलामुखी रेणुकेचं मंदिर, कमलाकार मंदिर, आकर्षक तेजोमय देवीचे मुखकमल आपले चित्त माहूरगडावर गेल्यावर केंद्रित करते. भक्तांकडे कृपादृष्टी टाकणारे सुवर्ण नयन, रक्तवर्ण सिंदूर चर्चित मुखावरील शोभाही अवर्णनीय आहे. डोक्यावर चांदीचा टोप रेणुकेने परिधान केला आहे. पितांबर नेसल्याने ती अधिक मंगलमूर्ती दिसते. विविध सुवर्णाभूषण तिने परिधान केलेली आहेत. माळी मळवट भरलेला असून मुखामध्ये तांबूल आहे. हजारो सूर्याचे तेज तिच्या मुखावर प्रकटलेले असते. अत्यंत चित्तवेधक भेदक नजर सरळ आपल्या हृदयामध्ये जाते. शिवाय सभामंडपाच्या परिसरातच अग्रपूजेचा मान असणाऱ्या महाकाली व महालक्ष्मीच्या व तुळजाभवानीची देखील मूर्ती आहे. तिथेच खालच्या बाजूला परशुराम मंदिर आहे. दर्शनी भागात गणपती मंदिर आहे. विष्णू कवी मठ, पांडव तीर्थ, औदंबर झरा, जमदग्नी स्नान, अमृतकुंड, आत्मबोध तीर्थ, मातृतीर्थ, रामतीर्थ या सर्व गोष्टी माहूरमध्ये आजही आपल्याला बघायला मिळतात. तो कसा वाटला हे